भिवंडीतील मराडेपाडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुतळा उभारला जाणार। चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आदित्य ठाकरेंकडून मानवंदना। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक ढोलवादन, गोंधळी आणि विशेष रोषणाई। भिवंडीच्या पद्मनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तिचित्राचं अनावरण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते अनावरण संपन्न। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे 395वी जयंती नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी। नागपूरच्या महाल परिसरात शिवाजी महाराज चौकामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सवावरून अमोल खताळ आणि सत्यजित तांबे आमने सामने, आकर्षक देखावे उभारत दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शन। शिवजयंतीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा भारतीय कामगार सेनेच्या वतीनं शिवजयंतीचं आयोजन। सीएसएमटी इथं शिवजयंती उत्सव साजरा केला जाईल। उत्सव कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित राहणार, उद्धव ठाकरेही उपस्थित असतील। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावर आज सुनावणी। जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकरला पुन्हा अंतरिम जामीन मिळणार की नाही याकडे लक्ष। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस। महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी, तर भाजपसोबत 5ही उमेदवार बिनविरोध परिषदेवर जाण्याची शक्यता। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांची नावं जाहीर करणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता। झिशान सिद्दीकींना पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधामुळे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी किरण पांडव यांना संधी देण्याची मागणी। ओबीसी चेहरा आणि शिंदेचे निकटवर्तीय असल्यानं पांडव यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। भाजपचे विधान परिषदेचे 3ही उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। संदीप जोशी, संजय केणेकर, दादाराव केचे यांना भाजपच्या कोट्यातील 3 जागांसाठी उमेदवारी। भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून उमेदवारांची नावं जाहीर। तळागाळातील कार्यकर्त्याला संधी देण्यात आली। संदीप जोशींचं विधान परिषदेवर जाण्याची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या निमित्तानं शिक्षकाचा आवाज सभागृहात असेल, जोशींची माहिती। 1.5 वर्षाचाच कालावधी मिळाला असला तरी भरपूर काम करणार, दादाराव केचेंची विधान परिषदेवर उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिक्रिया। शहांनी दिलेला शब्द पाळला, संधी दिली त्याबाबत केचेंनी आभार व्यक्त केले। देवेंद्र फडणवीसांनी छोट्या कार्यकर्त्याला विधान परिषदेची संधी देऊन सामान्यांचा सत्कार केला। संजय केणेकर यांचं वक्तव्य। कामाची पोचपावती मिळाल्याचीही भावना व्यक्त केली। राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 3रा आठवडा सुरू। विरोधकांनी अर्थसंकल्पावर केलेल्या आरोपांना अजित पवार उत्तर देणार। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक। शिवजयंतीच्या मुहूर्तावर औरंगजेबाची कबर हटाव मोहीम। औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती, विश्व हिंदू परिषदेचा इशारा। औरंगजेबाची कबर खोदण्याआधी आपण केलेल्या पापाची कबर खोदावी। हिंदुत्ववादी संघटनांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। हिंदुत्वाच्या नावावर स्वतःची पोळी भाजून राज्याला अस्थिर करण्याचं काम सुरू असल्याचाही हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस अतिशय उत्तम प्रशासक, त्यांच्याच रक्तात औरंगजेब। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य म्हणजे अत्यंत बालिश, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंग मेवाड यांचं निधन, वयाच्या 81व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। बऱ्याच काळापासून अरविंद सिंग आजारी होते। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल। अल्पवयीन मुलांचाही ड्रग्जसाठी वापर होत असल्याचा काँग्रेसवर गंभीर आरोप। भाजपकडून आज एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन। सर्व जिल्हाध्यक्ष आणि प्रवासी नेते उपस्थित असतील। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरी दौऱ्यावर विविध विकास कामांचा आढावा घेणार। यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित असतील। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक। महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण आढावा घेण्यात आला। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर।
विशाल पाटील भाजपसोबत आले तर सांगलीच्या विकासाला गती मिळेल, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान. भाजप प्रवेशाबाबत कोणताही विचार केला नाही, खासदार विशाल पाटील यांची प्रतिक्रिया. मंत्री चंद्रकांत पाटलांना आपल्या कामाची पद्धत आवडली असेल, विशाल पाटलांचं विधान. भाजपच्या वाटेवर असलेल्या स्नेहल जगताप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. सह्याद्री अतिथीगृहावरती सुनील तटकरेंची भेट घेतली. आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑफर होती, मात्र राष्ट्रवादी सेक्युलर पक्ष असल्यानं इकडे येत असल्याचं भास्करराव पाटील खतगावकरांचं वक्तव्य. धाराशिवच्या भूम तालुक्यातील वाल्हा गावामध्ये तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्याकडून एकाला बेदम मारहाण. सावंतांच्या 14 ते 15 कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा रत्नदीप चव्हाण यांचा आरोप. याआधीही खोटे गुन्हे दाखल करून मारहाण केल्याचा चव्हाण यांचा आरोप. नाशिकच्या कळवणमध्ये ग्रामसेवकाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न. आमदार नितीन पवार पत्नीला सतत त्रास देत असल्याचा महिलेचा आरोप. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा इंग्लंडमध्येही निषेध. आरोपींच्या फोटोची होळी करत भारतीय महिलेनं न्याय मागितला. पंजाबच्या मोगामध्ये अज्ञातांकडून शिवसेना जिल्हाध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या. एकनाथ शिंदेंकडून घटनेचा निषेध. आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची शिंदेंची मागणी. अलीकडे घोषणा केल्यावर त्या पूर्ण करायच्या असतात असं नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य. त्यांचा रोख नेमका कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित. गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला कात्री बसणार. गुहागर नगरपंचायतीकडून पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून प्रवेश शुल्क आकारण्याचा प्रस्ताव. 15 ते 80 रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आकारलं जाणार. नॅशनल पार्कमध्ये एंट्री महागली. तिकीट दरामध्ये 10% वाढ. उन्हाळी सुट्टीच्या तोंडावर ही मोठी दरवाढ केली असल्याची माहिती. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण विभागाकडून मिळणारा 90 कोटींचा निधी अडकला. प्रशासकीय मंजुरी आणि निविदा प्रक्रिया राबवून 31 मार्चपर्यंत निधी खर्च करणं अशक्य, त्यामुळे हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता. कोकणातील 22 एसटी स्थानकामध्ये सीसीटीव्ही लागणार. एसटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. एमएमआरमधील मेट्रो प्रकल्पाला यूकेच्या क्रॉसरेलचे बळ मिळणार. मेट्रो प्रकल्पातील कार्यप्रणाली, देखभाल, सुरक्षा या कामांसाठी क्रॉसरेलची मदत होणार. केईएममध्ये हेलिकॉप्टरमधून अवयव आणणार. आयुष्मान टॉवरवर हेलिपॅड उभारण्यास मुंबई महापालिकेची मंजुरी. अंधेरीतील पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम वेगानं सुरू. मे महिन्यात गोखले पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता. सोलापूरच्या करमाळ्यात सहकारी संस्थेच्या पहिल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ. गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी. विदर्भ, छत्तीसगड, ओडिशामध्ये वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती, त्यामुळे विदर्भात आणखी 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार. तर बुधवार, गुरुवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. भंडाऱ्यामध्ये पाण्याअभावी भाताचं पीक करपलं. पाणी सोडण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे आक्रमक. पडोळेंनी बांधावर पोहोचून भात पिकांची पाहणी केली. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये पाणीबाणी. पाण्याच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची वणवण. वाशिम जिल्ह्यात मार्च महिन्यातच सगळ्या धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. 35 लघु प्रकल्प आणि 3 मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त 29% जलसाठा शिल्लक. कळवा, मुंब्रा, दिव्यामध्ये 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार. सोमवार रात्रीपासून मंगळवार रात्रीपर्यंत पाणीपुरवठा बंद. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये तातडीची दुरुस्ती. साताऱ्यामध्ये पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोड्यात कामगारच सहभागी. स्वतःवर हल्ला करायला लावत दरोड्याचा प्लान रचला. पोलिसांनी 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 10 किलो 923 ग्रॅम सोनं जप्त. सोनं तस्करीत विमानतळावरील कर्मचाऱ्याचाच हात असल्याचं समोर. 2,27,00,000ची सोन्याच्या पावडरची कॅप्सूलही जप्त. नवी मुंबईमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून हत्या. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. जुन्या वादातून आरोपीनं हत्या केल्याचं उघड. अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातील एका विहिरीमध्ये मृतदेह आढळल्याच्या प्रकरणी माऊली गव्हाणे या 19 वर्षीय युवकाचा मृतदेह असल्याचं उघड. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. परभणीतील तुळजाभवानी मंदिराशेजारील मांसाहारी हॉटेल शिवसेना नेत्यानं बंद केलं. हॉटेल मालक मंदिर परिसरात घाण टाकत असल्यानं शिवसेना आक्रमक. अतिदक्षता विभागामध्ये रुग्णाला हातानं हवा देण्याची वेळ. नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची दुरावस्था दाखवणारा व्हिडिओ व्हायरल.
पुण्यामध्ये एकाच रात्री 3 अपघात, वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू, पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, नागोठणे परिसरातील सुकेळी खिंडीत कंटेनर उलटला, कंटेनरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यात यश. रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ चालत्या कारनं अचानक पेट घेतला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवितहानी नाही. रायगडच्या दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग कारचा थरार, चांदोरे गावाजवळ कारनं अचानक पेट घेतला, उन्हामुळे गाडीत शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती. चंद्रपूरमधील वनविकास महामंडळाच्या मामला भागातील जंगलामध्ये आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. जंगलात लागलेली आग विझवत असताना वनमजुराचा होरपळून मृत्यू, गोंदियाच्या प्रतापगड बेटमधली घटना. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमनला पंतप्रधान मोदींची मुलाखत, गोध्रा हत्याकांडात तत्कालीन केंद्र सरकारनं अडकवण्याचा प्रयत्न केला, मोदींचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.